चतुर्थी आहे तुम्ही काय काय बोलता? मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे गणपतीचा 5वा दिवस म्हणजे मामण्याचा दिवस। आता मामण्याला तुमच्या इथे काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा। मामणा म्हणजे काय असतं तर आज आहे गणपतीचा 5वा दिवस, ज्या दिवशी आमच्या गणपतींचं विसर्जन होतं आणि त्या दिवशी वाडीतील असेल किंवा गावातील सर्व लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येक जण जाऊन तो प्रसादाचा लाभ घेत असतो। तो आज आहे मामणा। त्याचबरोबर संध्याकाळी गणपतीचं विसर्जन सुद्धा होणार आहे आणि आपण काही वाडीतले गणपती किंवा आमच्या आजोबांचे गणपती बघायला जाणार आहोत। सो ते सुद्धा आपण या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहे। त्या व्लॉगला शेवटपर्यंत बघा। साखर हिरवा पाण्यात बुडव आणि 6 वेळा हळद कुंकू आणि अक्षता हरिद्रास आणि सर्वांना चांगली राम हरिद्राचूर्ण क्रांतिदायक एवढा थंडावा आला आहे ना की आमचा बोका पण सुद्धा बघा पावसामुळे थंडावा निर्माण झाला आणि त्याच्यामुळे एकदम थंडीला दिली झाला आणि तो इथे बसला आहे। एकदम भारी वाटतंय। इथे बघ इथे बघ। एकंदरीत सगळीकडेच पावसाचं वातावरण आहे आणि आल्यापासून म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासूनच खूप तुफान पाऊस पडतो। तर आता आपण सगळेजण चाललेलो आहोत आमच्या मामा आजोबांकडे, म्हणजे आमच्या पप्पांचे जे मामा आहेत त्यांच्याकडे जातो आहे आणि त्यांच्याकडे जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांची भेट पण घ्यायची आहे। बरेच दिवस गेलो नाही आहे, सो त्यांच्याकडे जातो आहे। आई पप्पा पण बऱ्याच दिवसांनी जातात आहे त्यांच्याकडे। तर आता पोचलो आहे आपण आमच्या मामांच्या घरापाशी आणि खरं तर बघायला गेलं तर अंतर खूप कमी आहे आपल्या घरापासून। आम्ही पूर्वी चालतच यायचो, पण आता आई पप्पा असल्यामुळे आपल्याला गाडीने इथे यावं लागलं आणि खरं तर एक नदी पार करून आपल्याला इथं म्हणजे पहिलाडी असं म्हणतात त्याला। सो तिथे आपल्या मामांचं म्हणजे आज मामा आजोबांचं घर आहे आणि हा दिसतोय जो रस्ता आहे आणि समोर बघा समोर जो दिसतोय ना डोंगर आहे आणि या अशा मधल्या पायवाटेने आपल्याला आता मामांच्या घरी जायचं आहे। आजूबाजूचा परिसर बघताय ना किती भारी वाटतोय आणि पावसाचे ढग थोडे थोडे जमा आहेत, पण पावसाची चिन्ह थोडी कमी दिसत आहेत कारण येतोय जातोय। रात्रभर पाऊस खूप होता, रात्री खूप जोरात पाऊस होता, सकाळी सुद्धा होता आणि आता कमी झालाय। आणि आज म्हटलं जसं की आज 5वा दिवस आहे गणपतीचा, सो आम्हा भंडारी लोकांचा जो गणपती असतो हा 5 दिवसाचा गणपती असतो। आमच्याकडे गवर नसते कारण, आणि त्यामुळे आज आमच्या गणपतीचं विसर्जन असणार आहे। सो सगळेजणच एकमेकांच्या घरी जाऊन आज गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आहे। अगदी जुन्या कोकणातील घराप्रमाणे आमच्या मामाजोबांचं घर आहे आणि अजूनही ते तसंच आहे, मातीचं घर, कौलारू आणि त्याला नंतर तो नाणीचा म्हणजे पाण्याची गरम करण्याची जी व्यवस्था असते ना त्याचा जो सुगंध येतो ना तो काय भारीच आहे। तो फिलिंगच वेगळा आहे। आता ते तुम्हाला मी शब्दात सांगू शकतो, पण अनुभवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला कोकणात नक्कीच यावं लागेल। हे बघा घर बघा, अगदी जुन्या पद्धतीचं घर, कौलारू घर। जुनी झाडं बघा, सगळी जुनी झाडं आहेत आणि कशी आहेत बघा, भारी वाटतात आहेत एकदम। हे समोर आंब्याचं फणसाचं झाड आहे। कोकणात तुम्हाला आंबा फणस सागाची झाडं खूप आणि सगळीकडेच दिसतील।
पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि आम्ही आहोत आता आमच्या आजोबांकडे आणि इथून पाया पडून आता परत आपल्याला वाडीतले गणपती बघायचे पण पाऊस बघा किती जोरदार सुरू आहे बघा खाली तुम्हाला कळेल पाण्यावरून खूप जोरदार पाऊस येतो खूप जोरदार पाऊस आणि इथे ना समोर आपली आजोबांची ढोरं पण असतात 8 ढोरं आहेत अजून त्यांच्याकडे कोकणात आता बघाल तर कोणाकडे तुम्हाला ढोरं दिसत नाही ढोरं म्हणजे गाई म्हैशी रेडे पण अजूनही आमच्या आजोबांकडे 8 ढोरं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये गाई आणि बैल आहेत म्हैशी पूर्वी होत्या भरपूर त्यांच्याकडे पण आता नाही आहेत सध्या कारण त्यांना सांभाळणं पण खूप मोठं चॅलेंज असतं कारण आता गावी तेवढी माणसं नसतात की त्यांना सांभाळू शकतात आणि त्याशिवाय त्यांचा चारा वगैरे या सगळ्या गोष्टी पण आहेत आपले जेवण घरी कोंडेकर काका आणि त्यांच्या सौभाग्य इथे आलेले आहेत आणि त्यांचं औक्षण आता काका करत होते आणि हे आहेत कोंडेकर काका इथे ललित काका बसले इथे पुष्पात्या बसलेली आहे आणि बाकी पण मंडळी इथे सगळे जेवायला बसले इथे माया आहे वियान नाही वियानने तर जेवणाला पण सुरुवात केली पंकज बाजूला बसलाय आणि इथे आनंद सुद्धा बसेल तो हे जेवणाचं स्वरूप बघा किती सुंदर आहे डाळ भात भाजी पापड पुरी आणि 5 ते 6 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या या विशेषतः गणपतीमध्ये गावी केल्याच जातात आणि सगळेजण त्याचा आनंद घेतात किती छान आहे आणि आज थोडं पावसाने विसंगती घेतली आहे शांत आहे आज पाऊस थोडा कारण 2 दिवस तुफान पाऊस आणि त्याच्यामध्ये आम्हाला कुठे जास्त बाहेर पडता पण आलो नव्हतं तरी पण आपण बाहेर पडत होतो कारण आपल्याकडे मोजत्या 4 ते 5 दिवसांची सुट्टी होती म्हणून आपण बरंच फिरलो आणि आता इथे आलो होतो आपण हा रस्ता बघा किती छान वाटतोय मधून हिरव्या गार गवताच्या मधून निघालेला हा रस्ता आणि हा आमचा सडा आहे बेसिकली पूर्वीच्या काळामध्ये इथे बरीच शेती केली जायची पण कालांतराने हळूहळू आता सगळ्यांनी शेती करणं बंद केलं आहे त्यामुळे इथे पण शेती आता कुठे दिसत नाही पण ही बघू शकता ही पिवळी फुलं असलेली रानटी झाडं ही पण किती छान दिसत आहेत बघा आणि एकंदरीतच पूर्ण निसर्गाची मजा घ्यायची जर असेल ना तर आपल्याला गावी यावं लागतं आणि गावी म्हणजे कोकणात यावं लागतं आणि कोकणात अशी मजा तुम्ही पण घेऊ शकता कधी येऊ शकता कोकणामध्ये माझं हे छोटंसं गाव आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की 2111 लोकची लोकसंख्या असलेलं हे गाव म्हणजे जे रजिस्टर आहे त्याप्रमाणे आता मे बी त्यामध्ये वाढही झाली असेल पण या समृद्ध अशा गावामध्ये सगळ्या गोष्टी आहेत इथे समुद्र आहे इथे नदी आहे इथे ओढे आहेत इथे विहिरी आहेत इथे आंबा फणसाची झाडं आहेत इथे करवंद आहे इथे जांभळं आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला या गावामध्ये मिळतात तुम्ही कधी प्लॅन करत असाल तर नक्की या इकडे आणि इकडच्या या निसर्गाचा उपभोग घ्या मजा घ्या झाला ना तुझा बॉक्स 2 5 आणि आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आता सुरुवात झाली आणि बघाल आनंद आणि तात्या दोघांनी मिळून गणपतीला घेतलंय आणि आता संदीप काका बघा कसा टकलेवर घेऊन आमच्याकडे गावी गेला टकलेवर घेणं असं म्हणतात टकलेवर घेऊन आणि ही पूर्णपणे मातीची मूर्ती आहे खूप हेवी मूर्ती आहे आणि अशा निसरड्या रस्त्यातून ही घेऊन जाणे नदीपर्यंत म्हणजे खूप मोठं चॅलेंजचं काम असतं पण गावातले सगळेच आपले बांधव किंवा काका मामा जे पण असतात ते ही कामं डेली आणि दरवर्षी करत असतात आणि खरंच हॅट्स ऑफ असतं गावी सगळ्यांना कारण मुंबईला आपण जर गणपती थोडा जरी तलावापर्यंत जरी घेऊन जायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मग गाडी हातगाडी किंवा टेम्पो यांचा वापर केला जातो पण इथे बघा पूर्णपणे टकलेवर उचलून
आता आपण नदीच्या पाशी आलोय आणि आता पाणीमध्ये म्हणजे जो नदीच्या बाजूचा भाग जो असतो तिथे आपण गणपती बाप्पाला खाली ठेवलेला आहे आणि आता एक एक करून गणपती यायला सुरुवात झाली आहे आणि हा आहे आपला दुसरा गणपती. त्याला सुद्धा आता आपण खाली उतरवून घेतात ते सगळेजण आणि अजून असे 10 ते 15 गणपती, कारण आज 5 दिवसाचे गणपतींचं विसर्जन आहे. सो अजून 5 ते 6 गणपती येतील आमच्या इथून आणि पलीकडून पण येतील. नदीच्या पलीकडेचे जे आमचे बांधव आहेत त्यांचे सुद्धा गणपती येतील आणि मग त्याच्यानंतर आरतीला सुरुवात होईल. आता साधना बत्ती लावून घेते आणि त्याचबरोबर अगरबत्ती लावते या गणपतींसमोर, कारण अजून आपल्याला अर्धा ते पाऊण तासाचा वेळ तर जाणारच आहे, कारण बाकीचे सगळे गणपती अजून यायचे आहेत आणि त्या प्रत्येकांना डोक्यावर उचलून आणणार आहेत. तो वेळ तर जाणार आहे नक्कीच. पण खरंच खूप मजा आली या 5 दिवसामध्ये. खूप आनंद मिळाला. बाप्पा घरात होता तर घरातलं वातावरण खूप प्रसन्न होतं. खूपच मजा आली. तर मंडळी ही आहे आपली नदी आणि हा पूल नवीनच आताच बनला आहे आणि बघा एवढा मोठा विस्तीर्ण असा परिसर आहे नदीचा. आणि खाली बघतायत तर सगळेजण गौरी असेल किंवा जी काही गणपतीची हार वगैरे आहेत ते सगळे सोडतात आहे खालती. पाण्याचा फ्लो जास्त आहे. इथून जरी तुम्हाला तो कमी दिसतोय पण जर खाली गेलात तर खूप जास्त फ्लो आहे. आणि वरती बघा या आजूबाजूला असली नारळाची आणि सुपारीच्या बागा. वातावरण खूप प्रसन्न आहे. खूप छान वाटतंय आणि पाण्याचा फ्लो बघा इथून तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. हा पूल आहे. हा पूल ॲक्च्युली पूर्वी लोखंडाचा होता, त्यानंतर तो मुरगळीस आला होता आणि आता हा या ठिकाणी सिमेंटचा पूल बांधण्यात आला. इथून बघा पाण्याचा फ्लो आणि इथे पूल असल्या कारणाने इथे फ्लो तर नेहमीच जास्त असतो आणि बहुतेक त्या साईडला म्हणजे आमच्या खानोलीमध्ये वगैरे गणपतींचं विसर्जन सुरू झालं असेल, कारण हार वगैरे यायला सुरुवात झाली आता आणि ते हळूहळू दिसतंय आपल्याला सुद्धा. आता एकदम शांतता असते इथे कायमच. गजबजाट नसते आमच्या या गणपतीच्या विसर्जनाला. पण जसं मुंबईत वातावरण असतं तसं अजिबात नसतं, पण खूप प्रसन्न असतं. आणि आता मांडावरती सगळ्यांचे गणपती येतील, मग सगळे मिळून आरती करू आणि आरती केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला आपण या ठिकाणी विसर्जन त्यांचं इथे करणार आणि निरोप देऊ, भावपूर्ण निरोप, आणि म्हणू की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता हा एक गणपती आलाय मोठा. हा बाळूचा आमचा गणपती आहे, म्हणजे आमचाच भाऊ, चुलत भाऊ बाळू, त्याचा हा गणपती. आणि बघा किती छान मूर्ती साकारली आहे. पूर्णपणे मातीची मूर्ती आहे, अजिबात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केलेला नाही. आणि दरवर्षी त्याची आकर्षक मूर्ती असते वेगळी. आणि यावेळेला सितार घेतलेला हा आपला बाप्पा विठ्ठलाच्या स्वरूपात, वारकऱ्याच्या स्वरूपात दिसतोय. त्याचबरोबर हा आणखी एक गणपती सुद्धा आला. वातावरण थोडं पावसाळी आहे आणि मे बी आता अंधार पण पडायला लागला आहे आणि सगळे आपली चिल्ली मंडळी फटाके फोडायचा आनंद घेत आहेत. दिवाळीत मुंबईला खूप फटाके फोडले जातात, पण गणपतीच्या वातावरणात गावी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते आणि मोठे मोठे रशी बॉम्ब असे वरती जाऊन फोडतात आहे. हातातून फोडायची रिस्की आहे, पण सवय आहे इकडच्या लोकांना. आणि हा पाण्यात टाकून पण रशी बॉम्ब फुटतं, हे एक अजबच गोष्ट आहे. ही गावीच अनुभवायला मिळतं. तर अशा प्रकारे आता आनंद आणि आमच्या गणपती बाप्पाला घेऊन नदीमध्ये विसर्जनासाठी घेऊन चाललेत. मी म्हटलं होतं ना, पाण्याला फ्लो खूप जास्त आहे. वरतून तो कळत नसला तरी खाली बघा पाय लावणं थोडं कठीणच असतं आणि हळूहळू पुढे जसं जात जाते तसं तिकडे पाण्याची खोली पण जास्त आहे. आणि अंधार असल्यामुळे सगळेजण बॅटरी वगैरेच्या साहाय्याने रस्ता दाखवतात. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे, त्यामुळे चालणं कठीण असतं. आणि अशा प्रकारे आपले गणपती बाप्पा आपला निरोप आता घेत आहेत. आणि एवढंच म्हणू या वेळेला की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.